to be verb in continuous present tense. And now C verb to use as to make interrogative sentence or making question. Now we will study about the was and where. Next, was, where. These are the two to be verbs used in a past tense. Then कुठं यूज केले जातं? पास्ट टेन्स मध्ये वापरले जातात. आता याची आपण नियम पाहणार आहोत. पहिला नियम आहे टू यूज ॲज अ मेन वर्ब. टू यूज ॲज मेन वर्ब. हा लिहून द्या. मुख्य क्रियापद म्हणून. एक्झाम्पल, मुख्य क्रियापद म्हणून त्याचा वापर केला जातो. आय वॉज देअर. सेकंड रूल, टू यूज कंटिन्यूअस पास्ट टेन्स. टू यूज इन कंटिन्यूअस CONTINUOUS कंटिन्यूअस पास्ट टेन्स. चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये वापर. एक्झाम्पल आहे आय एम रीडिंग अ बुक. त्याच्यानंतर 3 नंबरचा उपयोग आहे टू यूज इन पॅसिव्ह वॉइस. To use in passive voice कर्मणी प्रयोगामध्ये उपयोग. कर्मणी प्रयोगामध्ये उपयोग. A story, I heard a story. A story was heard by me. त्याच्यानंतर चौथा उपयोग आहे टू यूज इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. टू यूज इन INTERROGATIVE इंट्रोगेटिव्ह SENTENCE म्हणजे याला म्हणतो प्रश्नार्थ. वाक्यात उपयोग. प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे झाले याचा उपयोग वॉज ही प्लेइंग. Was he playing? Who was there? These are the rules about when we are using was and where. Write down all. बघा इकडे लक्ष द्या. आपण आता पाहणार आहोत टू बीची सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यांचा उपयोग आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 टू बीची सहाय्यकारी क्रियापदे दिलेली आहेत. ते म्हणजे वॉज आणि दुसरं म्हणजे वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर वॉज हे सिंग्युलर कर्त्यासाठी वापरलं जातं आणि वेअर हे प्लुरल कर्त्यासाठी वापरलं जातं. We use this was in a past tense for the singular subject.
म्हणजे आपण हे भूतकाळामध्ये एकवचनी करता असेल तर वॉज हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्याच्यानंतर वेअर हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आपण भूतकाळामध्येच वापरतो, पण जेव्हा करता जर अनेकवचनी असेल तर आपण हे वेअर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरतो. हा साधा आणि ढोबळ मानाने सांगितलेला नियम किंवा आपण जे वापरतो ते नियम. मग आता या ठिकाणी पहिला नियम सांगितलेला आहे तो म्हणजे काय आहे, आपल्याला वॉज आणि वेअर हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून वापरायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की क्रियापद म्हणजे काय, क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला क्रियादर्शक शब्द म्हणून वापरायचं आहे. म्हणून आपल्याला याला काय म्हणायचंय, मुख्य क्रियापद म्हणून याचा वापर होतो. मग या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आय वॉज देअर, मी तेथे होतो, अशा प्रकारचा या वाक्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण पाहिलेला आहे काळामध्ये आपण वॉज आणि वेअर या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर ऑलरेडी केलेला आहे, पण कोणत्या काळामध्ये केलेला आहे, तो केलेला आहे तो म्हणजे चालू भूतकाळ. आता चालू भूतकाळाचं सूत्र काय आहे आपण ते पाहिलेलं आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस मेन व्हर्ब आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हा कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी वॉज आणि वेअर हे टू बीचे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. मग या ठिकाणी लिहून दिलेलं आहे मराठीमधून, चालू भूतकाळामध्ये सुद्धा आपल्याला या वॉज आणि वेअरचा उपयोग करायचा आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे आय वॉज रीडिंग अ बुक. इथं आय एम नाही, कारण आता आपण काय पाहू लागलेलो आहोत, भूतकाळ पाहू लागलेलो आहोत. म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे आय वॉज रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत होतो. त्याच्यानंतर आपल्याला याचा उपयोग काय म्हणून करायचा आहे, पॅसिव्ह व्हॉइस. आपल्या इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे व्हॉइस आहेत, त्याच्यामध्ये पहिला म्हणजे कोणता, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा कोणता आहे, पॅसिव्ह व्हॉइस. आणि ज्यावेळेस आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं त्यावेळेस आपण या वॉजचा उपयोग करतो किंवा वेअरचा. आता वेअरचा उपयोग कुठे करतो, जर करता अनेकवचनी असेल तर, आणि जर करता एकवचनी असेल तर वॉजचा उपयोग करतो. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आय हर्ड अ स्टोरी. आता हर्ड हिअरचं दुसरं रूप आहे, म्हणून हा कोणता काळ आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट टेन्स असल्या कारणामुळं आपण याचं ज्यावेळेस पॅसिव्हाइज करतो त्यावेळेस कर्त्यानुसार आपण क्रियापद घेतो. मग हे एक स्टोरी आहे, म्हणून या ठिकाणी आपण सिंग्युलर वर्ब घेतलं, ते म्हणजे कोणतं, वॉज. आणि मग या हर्डचं आपल्याला तिसरं वृद्धशास्त्र ठेवायचं आहे. आणि मग बाय आईचं पॅसिव्हाइज करताना मी होतो. हे झाला तिसरा नियम. त्याच्यानंतर चौथा नियम असा आहे, आपण प्रत्येक टू बीचे सहाय्यकारी क्रियापद इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये घेतोच. प्रश्न तयार करण्यासाठी प्रश्न तयार करायचा असेल तर या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाची मदत आपल्याला घ्यावी लागतेच. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद सुद्धा प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. मग या ठिकाणी सूत्र या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, वॉज ही प्लेइंग क्रिकेट, वॉज ही प्लेइंग फुटबॉल, वॉज ही प्लेइंग गिल्ली अँड डंडा, देन वॉज देअर, वॉज देअर. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी नियम सांगण्यात आलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे हॅव, हॅज आणि हॅड याची नियम पाहिजे. इथे झालं, याच्या पुढे लिहून घ्यायचं हॅव, हॅज, हॅडचा उपयोग. सर बोला, इंटरोगेटिव्ह मध्ये आय वापरतात नाही, आय हो वापरतात. आता फक्त आपण गुड क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी आय हा काय आहे, करता आहे की नाही. हा करता आपण कुठेही वापरू शकतो, वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये, आहे की नाही. फक्त आपण पाहू लागलेलो आहोत वॉज. आपल्याला उपयोग कशाचा आहे, वॉजचा आहे. मग आपण इथं आय सुद्धा वापरू शकतो, ही सुद्धा वापरू शकतो. आता ही म्हणजे एकच, आय म्हणजे सुद्धा, म्हणून मी खेळत होतो, तो खेळत होता, अशा प्रकारचा याचा. इथे ही आले की काय झालं, तो खेळत. आय आलं की काय आलं,
दे आलं की राम आला की राम, असा याचा अर्थ होतो. आलं लक्षात? जिथं समजत नसेल तिथे विचारा आणि लगेच समजून घ्यायचं. कळलं? द्यायचं पुढे हॅव, हॅज आणि हॅड. हॅव, हॅज आणि हॅडचे उपयोग. आता त्याच्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला हॅव, हॅज अँड हॅड. हॅव, हॅज आणि हॅड. हार्ड नाही, हॅड. आता आपल्याला माहिती आहे याचा उपयोग आपण कुठे करतो. ते कुठे करतो? वर्तमान काळामध्ये करतो. वर्तमान काळामध्ये कोणत्या काळामध्ये करतो? वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये करतो, आहे की नाही? आता पहिला नियम तोच, टू यूज ॲज मेन व्हर्ब. टू यूज ॲज मेन व्हर्ब, मुख्य क्रियापद म्हणून. उपयोग. एक्झाम्पल, आय हॅव अ बुक. त्याच्यानंतर 2 नंबर, to use in a perfect present tense. In perfect, P-R-F-E-C-T, present, P-R-E-S-E-N-T, tense. पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळामध्ये काय वापरतो? हॅड. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड वापरतो आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज वापरतो. आय हॅव हर्ड अ स्टोरी. आय हॅव H-E-A-R-D, a story, S-T-O-R-Y. I had heard a story. त्याच्यानंतर 3 नंबरचा नियम, टू टेल. टू टेल what or which we have. आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे सांगण्यासाठी सुद्धा आपण या हॅवचा आणि हॅडचा आणि हॅजचा उपयोग केला. आपल्याकडे काय आहे व काय नाही नाही हे सांगण्यासाठी उपयोग. बघा आता आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे. त्याच्यानंतर टू यूज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे तर माहितीच आहे आपल्याला. INTERROGATIVE. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे व्हॉट आय हॅव. त्याच्यानंतर व्हॉट हॅव वी. Then have bird smell
have we at morning. त्याच्यानंतर याचा उपयोग आपण टू यूज इन continuous, continuous, continuous perfect, present and past. मध्ये उपयोग करतो. मग I have been working here. Since 1960. मी 1960 पासून या ठिकाणी काम करत आहे. इंट्रोड्यूस सेंटेन्स मध्ये पहिले एक्झाम्पल वर्डच्या पुढे काय नेरलेली आहे. नेर म्हणजे नख. झालं. झालं. झालं असेल तर इकडे लक्ष द्या. दीपक लवकर. बघा इकडे लक्ष द्या. आपण हॅव, हॅज आणि हॅड हे टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे आहेत. हे टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे कोणत्या काळामध्ये वापरली जातात तर परफेक्ट टेन्स मध्ये वापरली जातात. कोणत्या कोणत्या परफेक्ट टेन्स मध्ये वापरली जातात? प्रेझेंट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट. हॅव आणि हॅज हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरतात आणि हॅड कशामध्ये वापरतात? पास्ट परफेक्ट मध्ये वापरतात. आता याच्या व्यतिरिक्त यांचा उपयोग काय आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. मग पहिला नियम आपल्याला माहिती आहे की हा काय म्हणून वापरतो? मुख्य क्रियापद म्हणून वापरला जातो. टू यूज ॲज अ मेन व्हर्ब हे मुख्य क्रियापदाचं सुद्धा काम करतं. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर खाली दुसरा नियम दिलेला आहे. टू यूज इन अ परफेक्ट प्रेझेंट टेन्स अँड परफेक्ट पास्ट टेन्स. आता मी तुम्हाला ग्रामर शिकवत असताना किंवा आपला काळ शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस परफेक्ट टेन्स असतो त्यावेळेस हॅव, हॅज आणि हॅड आणि मुख्य क्रियापदाचं कितवं रूप? तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे.
या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आय हॅव हर्ड अ स्टोरी. हे कशाचं उदाहरण आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. आय हॅड अ स्टोरी, आय हॅड हर्ड अ स्टोरी. हे कशाचं उदाहरण आहे? परफेक्ट पास्ट टेन्सचं उदाहरण आहे. म्हणजे आपण हॅव, हॅज आणि हॅड हे तिन्हीचा उपयोग करतो. कोणत्या काळामध्ये? वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये. पण पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि पूर्ण भूतकाळामध्ये. मग त्याच्यानंतर तिसरा नियम, टू टेल व्हॉट और विच वी हॅव. आपल्याकडे काय आहे, कोणती वस्तू आहे, हे आपण जेव्हा सांगत असतो त्यावेळेस सुद्धा कशाचा उपयोग करतो? हॅव, हॅज आणि हॅडचा उपयोग करतो. म्हणून आपण म्हणतो माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे मग सांगितलं आता आहे टू यूज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता मग टू बी ची क्रियापद असो, टू डू ची क्रियापदे असो, टू हॅव ची क्रियापदे असो, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असो, ते आपण कशामध्ये वापरतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरतो. म्हणजे वापरतोच. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत म्हणून ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपल्याला करावा लागतो किंवा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणून हॅव बर्ड स्नेल. पक्ष्यांना नख आहेत का? त्याच्यानंतर व्हॉट हॅव वी, व्हॉट हॅव वी ॲट मॉर्निंग. माझ्याकडे सकाळी काय होतं? मग त्याच्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे टू यूज इन कंटिन्युअस परफेक्ट पास्ट अँड प्रेझेंट टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण भूतकाळ यामध्ये सुद्धा आपण या हॅवचा, हॅजचा आणि हॅडचा उपयोग करतो. म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 1960. मी 1960 पासून या ठिकाणी काम करत आलेलो आहे. म्हणून या ठिकाणी हॅव, हॅज आणि हॅड हे इथं आपलं संपलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे डू, डज, डिड. या लिहून धडा पूर्ण करायचा. सर तिथं तुम्ही हॅव बर्ड्स लिहिला ना, तिथं बर्ड्स हॅव लिहिले. मग ते आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये केलं. ते साधं वाक्य म्हणजे आपल्याला उपयोग कुठं होतो हे सांगायचं. कुठं कुठं होतो? WH टाईप मध्ये होतो, येस नो टाईप मध्ये होतो, आणखी कुठं होतो ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता त्याच्यानंतर आहे ते म्हणजे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ते उद्यापासून आपल्याला चालू होईल. धडा आता डू डज डिड झाले की धडा. डू, डज आणि डिड. असं खाल्लं काय आणि असं शेवटी पोटातच. टू यूज ॲज अ मेन वर्ब I do my work. Don't number. To use in present. To use in present tense. I. They do their work. In
present tense to make question, to use in present tense to make question do we complete our work, do we complete our work, त्याच्यानंतर add question tag, I go to market, don't I. या ठिकाणी लिहून घ्या थोडंसं. डू फर्स्ट पर्सन and second person, does third person with singular, and did used in past for all person. बघा इकडे लक्ष द्या. डू, डज आणि डीड आपण याचा उपयोग साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डजचा उपयोग करतो आणि साध्या भूतकाळामध्ये डीडचा उपयोग करतो. ज्यावेळेस टू बीची सहाय्यकारी क्रियापदे नसतात त्यावेळेस आपण याचा उपयोग करतो. याचा उपयोग कशासाठी करतो तर याचा उपयोग मेन व्हर्ब म्हणून सुद्धा करतो आणि त्याच्यानंतर याचा उपयोग प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. वाक्य तयार करण्यासाठी दे डू देअर वर्क, ते त्यांचे काम करतात. त्याच्यानंतर याचा उपयोग प्रेझेंट टेन्स मध्येही करतो, पण कशासाठी? प्रश्न तयार करण्यासाठी. जर आपल्याला प्रश्न तयार करायचे असतील तर आपण या डू चा उपयोग करतो आणि डीडचाही उपयोग करतो. त्याच्यानंतर ऍड अ क्वेश्चन टॅग आपल्याला माहिती आहे अशा प्रकारची वाक्य दिलेली असतात. जर या वाक्यामध्ये टू बीची सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपण डू, डज आणि डीड याचा उपयोग करतो. जर वाक्य भूतकाळातला असेल तर आपण डीडचा करतो. वाक्याला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल तर आपण डज घेतो आणि जर वाक्य साधं विदाउट यस किंवा ईएस असेल तर आपण त्या ठिकाणी डू हे टू बीचं सहाय्यकारी, टू डूचं सहाय्यकारी क्रियापद घेतो. आता डू कुठं वापरतो? फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन असेल तर आपण या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर डज कुठं वापरतो? थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी वापरतो. आणि डीड कुठं वापरतो? सर्वच कर्त्यासोबत वापरतो. म्हणजे फक्त तो काय असायला पाहिजे? भूतकाळ असायला पाहिजे. कोणता भूतकाळ? साधा भूतकाळ. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सिंपल पास्ट टेन्स. इथे आपलं डू, डज, डीड संपलेला आहे. बाकीचा भाग आपण उद्याच्या पिरियड मध्ये पाहणार आहोत.